यांच्यासोबत त्यांच्या शिवसेनेमध्ये आले होते। आज दसरा मेळाव्याच्या निमित्तानं राजन तेली हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का। तर उद्धव ठाकरे आता व्यासपीठावर दाखल होत आहेत। अंबादास दानवे यांचं भाषण या ठिकाणी आता संपलेलं आहे आणि उद्धव ठाकरे आता व्यासपीठावर दाखल होत आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की उद्धव ठाकरे थेट व्यासपीठावर तर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर या ठिकाणी दाखल झालेत आणि व्यासपीठावर उद्धव ठाकरे तर उद्धव ठाकरे आता इथे दाखल झाले आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा। प्रतिपालक क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। माननीय सुभाष देसाई साहेबांना विनंती आहे हर 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 भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। सुभाषजी देसाई यांना विनंती आहे भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। भारत माता की। यानंतर माननीय शिवसेना नेते दिवाकर रावते यांना विनंती करतो कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी। उद्धव ठाकरे आता व्यासपीठावर या ठिकाणी आलेले असून लवकरच त्यांचं भाषण या ठिकाणी सुरू होणार आहे। शिवसैनिकांना त्यांच्या भाषणाची या ठिकाणी उत्सुकता असते। हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती मान्यता मानल्या शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा। नेहमीच्या परंपरेप्रमाणे शस्त्राचं पूजनही आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेलं आहे। शस्त्रपूजन झालेलं आहे। या मेळाव्यास रश्मी वहिनी आणि तेजस्वी ठाकरे हे सुद्धा आता उपस्थित आहेत। शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांचं आता मंचावरती आगमन झालेलं आहे। सर्वांना विनंती आहे या प्रवेशद्वारावर जी आपण गर्दी केलेली आहे महासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी प्रवेशद्वारावर आपण प्रचंड गर्दी केलेली असल्यामुळे बरेचसे शिवसैनिक बाहेर आहेत। अगदी सेनाभवन पर्यंत हे शिवसैनिक थांबलेले आहेत।